पाहू शकतोय ही दृश्य आहेत दादर स्टेशन मधली। दादर स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी आहे। गेल्या अनेक तासांपासून मध्य रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसाने अक्षरशः मुंबईकरांना झोडपलंय। अनेक सखल भागात पाणी साचलंय, त्याचाच परिणाम म्हणून रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झाली। रेल्वे ट्रॅक्सवर पाणी शिरलंय, त्यामुळेच मध्य रेल्वेची वाहतूक देखील काही काळ बंद होती आणि आता ती वाहतूक सुरू करण्यात आली आहे। संथ गतीने वाहतूक सुरू करण्यात आली आणि आता प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे। आपण पाहू शकतो दादर स्टेशनवरची दृश्य आहे। मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालेला आहे। काही तासांसाठी आपण पाहू शकतो दादरहून कुर्ल्याहून कल्याणकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली होती। अनेक रेल्वे या बंद होत्या, मात्र आता काही वेळापूर्वीच कुर्ल्यापासून ते कल्याणपर्यंत रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याचं समजतंय। एक पहिली ट्रेन सुटलेली आहे, मात्र दादर स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी आपण बघतोय। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय मुंबईमध्ये आणि या पावसाचा मोठा परिणाम, मोठा फटका यावेळेस बसलेल्या आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी दादर रेल्वे स्टेशनवरनं लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली बडवे। रुपाली, आपण मोठ्या प्रमाणात गर्दी पाहतोय, इथे नागरिकांची काय परिस्थिती आहे तिथे? ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पूर्णतः स्थगित हो चुकी है। अग्रिम सूचना मिले तक धीमी तथा तेज मार्ग पर कोई भी लोकल तथा मेल एक्सप्रेस उपलब्ध नहीं रहेगी। दादर रेल्वे स्टेशनवरची गर्दी आपण पाहतोय। पावसाचा मोठा तडाखा रेल्वे सेवेला बसलेला आहे। रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे आणि याचा मोठा फटका या सर्व प्रवाशांना बसतोय। मुलांसह अबालवृद्ध यावेळेस रेल्वे स्टेशनवर पूर्ववत सेवा कधी होणार याची वाट बघतायत। उपलब्ध नहीं रहेगी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।